आवाज आला का क्लिअर? डिपार्टमेंटल PSI च्या आपल्या रिव्हिजन बॅचमध्ये बॅच नंबर 1 यामध्ये IPCचा सेक्शन्स आपण कव्हर करतोय. तुम्हाला सगळ्यांना मी राज्यघटना आणि राज्यघटनेच्या रिव्हिजनबद्दलचं सगळा तरतूद दिलेली आहे. लवकरच आपण खटले सुद्धा स्टार्ट करू. तर आजचे जे तुम्हाला लेक्चर्स या ठिकाणी मी घेणार आहे ते आहे प्रकरण 4 संदर्भात. प्रकरण 4 IPC मध्ये काय दिलेले आहे तर सर्वसाधारण अपवाद. हे सर्वसाधारण अपवाद का दिले जातात तर ह्याचं एक तरतूद असं आहे की बघा IPC मध्ये ठीक आहे, IPC मध्ये जवळपास 109 ते 511 या कलमांमध्ये गुन्हे दिलेले आहेत. काय दिलेले आहेत? गुन्हे, अपराध. आणि या प्रत्येक अपराधामध्ये अमुक अमुक व्यक्ती हा अपवादात्मक रित्या गुन्हेगार नाही किंवा त्याने गुन्हा केला नाही अशा गोष्टी प्रत्येक ठिकाणी दिल्या तर त्याचा इश्यू होऊ शकतो किंवा त्याला असं म्हणू शकतो आपण की प्रत्येक कलमामध्ये आपल्याला आणखी पोटकलम टाकून त्याला अपवाद द्यावे लागले असते. म्हणून IPC तयार करणाऱ्या लोकांनी किंवा IPCचा जो काही पार्ट आहे IPCच्या सेक्शनमध्ये ऑलरेडी एक प्रकरण 4 आधीच आपल्याला समाविष्ट करून दिलेले की ज्या प्रकरण 4 मध्ये ठीक आहे एक मिनिट सॉरी जरा थोडंसं स्टुडंट होते. आवाज क्लिअर आहे आता? वेलकम राजू सर, वेलकम ज्योती मॅडम, वेलकम शेळके मॅडम. काय म्हणता? ओके. आता बघा प्रकरण 4 मध्ये एक तरतूद काय दिली होती की 109 ते 511 मध्ये तुम्हाला शिक्षा दिलेल्या आहेत. मग या ज्या शिक्षा दिलेल्या आहेत या सर्व शिक्षांचा भाग
ठीक आहे, या सगळ्या शिक्षांचा भागामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अपवाद देण्यापेक्षा तुम्हाला एक अपवादाचा भाग ऑलरेडी तुम्हाला त्या ठिकाणी टाकून द्यावा, यासाठी हे प्रकरण 4 ॲड केलेलं आहे. ठीक आहे, यामध्ये ऑलरेडी कलम 40 मध्ये गुन्हा म्हणजे काय किंवा अपराध म्हणजे काय याची सुद्धा तरतूद दिलेलीच आहे. 40 मध्ये काय दिलेलं आहे? अपराध. हे ह्याचं ऑलरेडी सांगितलेलं आहे. मग या भागामधला उद्देश काय की कोणती कृती ही अपराध होत नाही. या ठिकाणी तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे की कोणती कृती ही अपवाद होत नाही, हे तुम्हाला या ठिकाणी कव्हर करून घ्यायचं आहे. मग कलम 76 दिलेला आहे. सगळ्यात प्रथम विधित बद्ध असलेल्या म्हणजे कायद्याने बांधील असलेल्या अथवा तथ्याविषयक चूकभुलीमुळे स्वतःला विधित बद्ध समजणाऱ्या व्यक्तीने केलेली कृती. म्हणजे याचा अर्थ काय? ओके, याचा अर्थ या ठिकाणी असा घ्यायचा की कायद्याने बांधील परंतु चूकभुलीमुळे केलेले कृत्य हे गुन्हा ठरत नाही. ओके, हे काय ठरत नाही? तो गुन्हा ठरत नाही. ठीक आहे, उदाहरणार्थ आपण घेऊ. हा सैनिक त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशावरून गोळीबार करतो. ओके, हा जो सैनिक आहे तो त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशावरून गोळीबार करतो. या ठिकाणी सैनिक हा कायद्याने बांधील आहे. इथं हा शब्द लक्षात ठेवायचा, कायद्याने बांधील. कायद्याने बांधील हा जर शब्द तुम्ही लक्षात ठेवला तर हा कलम समजायला खूप सोपा जातो. कायद्याने बांधील, ठीक आहे कायद्याने बांधील, परंतु तो काय झालेला आहे तर चूकभुलीमुळे वरिष्ठांचा आदेश त्याने पाळला म्हणून, वरिष्ठांनी आदेश त्याचा पाळला म्हणून. ठीक आहे, या कलमाचा वापर कलम 43 कृती करणाऱ्यास कायदेशीर बांधील असणे असा होतो. ठीक आहे, कलम 43 मध्ये बांधील होतो. आता कलम 43 वगैरे हा जो घटक आहे, ठीक आहे, कलम 43 किंवा इतर गोष्टी जे आहेत ते आपल्याकडे नाही दिलेल्या आहेत, परंतु याचा वापर कलम 43 मध्ये होतो. ठीक आहे, कदाचित हे तुम्हाला टार्गेट होणार नाही, परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके, इथं सैनिक काय आहे तर तो कायद्यानं बांधील आहे. ठीक आहे, हा जो सैनिक असतो हा सैनिक कायद्याने बांधील आहे, हे लक्षात ठेवायचं. तुम्ही सुद्धा तुमच्या वरिष्ठांच्या आदेशावरनं जर गोळीबार केला तर तुम्ही जी काही कृती केली तर थोडीच गुन्हा होणार आहे. ठीक आहे, लक्षात. ओके, वरिष्ठांचा हुकूम लक्षात घ्या. हुकूम जो असतो ना, इथं दोन गोष्टी दिलेल्या आहेत. एक तर हुकूम हा शब्द दिलाय आणि आदेश हा शब्द दिलाय. हुकूम हा तोंडी असतो आणि आदेश हा लेखी असतो. आयोगाने याच्यावरती आणखी ऑलरेडी एक PYQ विचारलेला आहे की कोणता विचारलाय की न्यायालयाचा अधिकारी यास. आयोगाने ऑलरेडी तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे बघा. न्यायालयाचा अधिकारी याला, ओके, न्यायालयाचा अधिकारी याला ब यास अटक करण्याचा आदेश देतो आणि हा ब ला अटक करायला जातो, परंतु तो ब ला अटक न करता क ला अटक करतो. बरं, या ठिकाणी आदेश दिलेला आहे ना त्याला न्यायाधीशानं, तो लेखीच असणार राजू सर. जर त्याला आदेश दिलेला आहे तर तो लेखी असणार. न्यायालय त्याला म्हणलं ना की हा बाबा ब ला अटक करून ये, गेला, त्याने ब ला अटक करण्याऐवजी ब समजून क ला अटक करून आणलं. तर या ठिकाणी त्या या अधिकाऱ्याने चूकभुलीने केलेलं कृत्य आहे ते, आणि त्याला तो दिलेला आदेश कसा होता तो लेखी होता. इथं मुद्दा असा आहे की मग गोळीबाराचा आदेश हा लेखी असतो का? तुम्ही गोळीबाराचा आदेश समजा असेल एखादा जमाव आला तर त्या ठिकाणी तो लेखी देणार एक आदेश, हा बाबा हा माझा लेखी आदेश आहे, कर गोळीबार. एका अधिकाऱ्याने सैनिकाला सांगितलं गोळीबार कर, तर त्याचं काम आहे करणं, कारण की तो अधिकाऱ्याचा आदेश आहे ना. अधिकाऱ्याचा तर काय हुकूम आहे, तो हुकूम हा प्रत्येक वेळेस सैनिक असं नाही म्हणणार का अधिकारी मला लिहून द्या तरच मी ते करतो. तो आदेश असतो, कारण की तो आदेश त्या व्यक्तीच्या कायद्यात, तो व्यक्ती तिथं कायद्याने बांधलेला आहे, त्याला वरिष्ठांचा आदेश पाळायचा आहे. त्यामुळे त्याला त्या वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करायचं आहे, तर तो असेल. ठीक आहे,
जर त्या व्यक्तीने वरच्या आदेशावरती जर केलं तर तो त्या ठिकाणी बांधील नाही. ठीक आहे. आता याच्यावरती बरेच सारे केसेस पण आहेत. ओके, या गोष्टीवरती भरपूर सारे केसेस पण तयार झालेले आहेत. बाउंड बाय लॉज, पण विशिष्ट परिस्थितीत योग्य ती काळजी घेऊन व स्थितीच्या चुकबुलीमुळे घडलेले कृत्य हे गुन्हा नसते. ठीक आहे. जसं सैनिकांना खास CRPC मध्ये संरक्षण दिलेलं आहे. राजू सर, CRPCचा कलम 132 मध्ये दिलेलं आहे, बरोबर ना? तर या ठिकाणी CRPCच्या कलम 132 मध्ये खास संरक्षण आहे. हे पण पॉइंट विसरायचे नाहीत. CRPCच्या कलम 132 मध्ये खास संरक्षण इथं दिलेलं राहतं. ठीक आहे, हे पॉइंट लक्षात आले. बांधलेली असे म्हटले आहे. ठीक आहे, या ठिकाणी कायद्याने बांधलेली आहे म्हणजे बॉन्ड, कायद्याने बॉन्ड आहे. येते लक्षात? ओके, इथपर्यंत लक्षात आलं. चलो, तसंच या ठिकाणी आणखी एक टीप आहे की कायद्याची चूक क्षम्य नसते आणि कायद्याचे अज्ञान क्षम्य नसते. कायद्याची चूक क्षम्य नाही म्हणजे कायद्याची चूक माफी करता येत नाही. ठीक आहे, पण कायद्याने जर बांधून आहे, एखादी व्यक्ती कायद्याने जर बांधून आहे तर ती माफ करता येऊ शकते. कायद्याने जर ती व्यक्ती बांधून आहे तर ती माफ करता येऊ शकते, पण कायद्याने बांधून नव्हती तरी पण त्यांनी चुकी केली तर तिला माफी नाही. ठीक आहे, ती क्षम्य नाही. असो, ह्याच्यामध्ये जे टिपा दिलेल्या आहेत ना, ओके, बेरर ॲक्ट्स मधल्या, त्या टिपा थोड्याशा वाचत चला साईड बाय साईड. मी पण त्या तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय, जे की आपण ऑलरेडी द्रोणाचार्य बॅचमध्ये खूप डिटेलमध्ये हे बघितलंच होतं. आता फक्त आपल्याला ओव्हरलुक करत पुढं चालायचं आहे. तर याच्यानंतरचं जे कलम आहे ते कोणतं कलम आहे तर 79, कायद्याचे समर्थन मिळते. आता बघा, इथं कायद्याचे समर्थन आहे. कायद्याने हा बांधील आहे का? इथं नाही, इथं कायद्याचं समर्थन आहे. समर्थन मिळालेल्या किंवा तसे स्वतःला समर्थन आहे असे तथ्यविषयक चुकभुलीमुळे समजणाऱ्या व्यक्तीने केलेली कृती. एखादा व्यक्ती आहे, ठीक आहे, एखादा व्यक्ती आहे, अला जी गोष्ट खून असल्याचे वाटते ती गोष्ट ब करत असताना त्याला पाहतो, पण ब स्वसंरक्षणार्थ तसे करत होता हे जर आढळून आले तर ब ने काहीही अपराध केलेला नाही आणि या ठिकाणी अने त्याला पकडून ठेवलेलं आहे. याच्यावरती तुम्हाला आधारित एक विधान विचारलं गेलेलं आहे. अजून आयोगाने हे विधान विचारलेलं नाहीये, पण आयोगानं आर्टिकल 79 मध्ये काय दिलेलं आहे तर कायद्याचे समर्थन यावरती तुम्हाला क्वेश्चन आतापर्यंत विचारलेला आहे. म्हणजे हा एक व्यक्ती आहे आणि तो ब ला क चा खून करताना पाहतोय किंवा खुनाचा प्रयत्न करत आहे या पद्धतीने तो पाहतोय आणि ला असं वाटतंय की ब क चा खून करतोय, म्हणून ने जर ब ला पकडायचा प्रयत्न केला किंवा तिथं ताब्यात ठेवून घेतला आणि नंतर असं लक्षात आलं अरे बाबा कच ब ला मारायला आला होता आणि कच ब काय करतोय स्वतःचं आत्मसंरक्षण करतोय. स्वतःचं काय करतोय तर आत्मसंरक्षण करत होता. ओके, तो स्वसंरक्षणासाठी करत होता. म्हणजे कच त्याला मारायला आला होता आणि ब त्या क ला मारत होता आणि हे अने पाहिलं तर ते काय झालं आत्मसंरक्षण. म्हणजे तसं त्या ठिकाणी कायद्याचे समर्थन असतं. ह्याच गोष्टी दुसऱ्या पण अँगलमध्ये विचारल्या जाऊ शकतात. ह्या वेगवेगळ्या अँगलमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. इथं फक्त लक्षात ठेवायचं कायद्याचे समर्थन 79 कलम 79 मध्ये आणि कलम 76 मध्ये काय तर कायद्याने बांधील आणि इथं कायद्याचे समर्थन म्हणजे स्वसंरक्षण करणं किंवा आत्मसंरक्षण करणं हे कायदा समर्थन करतो त्या गोष्टीला. म्हणून कायदा समर्थन या ठिकाणी करतोय म्हणून ब स्वतःचं संरक्षण करतोय. म्हणजे ब जर आपलं स्वतःचं संरक्षण करत असताना क ला मारायचा प्रयत्न करतोय आणि त्याला डांबून ठेवतोय आणि नंतर असं लक्षात आलं की हा तर त्याचं संरक्षण करतोय स्वतःचं, तर ब ला या ठिकाणी ब अपराधी होत नाही. कोण अपराधी होत नाही ते हे लक्षात ठेवा. ब पुढचं कलम 80, कायदेशीर कृती करताना जर सपोज अपघात झाला
इथं लक्षात घ्या कायदेशीर कृती. कायदेशीर कृती करताना ठीक आहे, जर अपघात झाला ठीक आहे, किंवा तो मिसफॉर्च्यून झाला दैवयोगाने, हे तर दोन शब्द लक्षात ठेवा, दैवयोग मिसफॉर्च्यून आणि अपघाताने, म्हणजे ॲक्सिडेंटल. ओके, म्हणजे कसा तर ॲक्सिडेंटली. ॲक्सिडेंटली, मिसफॉर्च्यून आणि ॲक्सिडेंटली हे शब्द लक्षात ठेवायचे. इंग्लिश शब्द लक्षात ठेवा. शेळके मॅडम, ज्योती मॅडम, हे इंग्लिश शब्द लक्षात असले पाहिजे. राजू सर तिथं म्हणायचं नाही इंग्लिश येत नाही. कलम लक्षात ठेवायचं. 80 दोन शब्द आहेत, दैवयोग आणि कोणते ॲक्सिडेंटली. हा कुऱ्हाडीने लाकूड तोडत असतो. आता कुऱ्हाडीने लाकूड तोडत असताना लाकूड तुटायच्या आधी कुऱ्हाडीचा जोरदार तो घाव घालतो, त्यात नेमकं कुऱ्हाडीचं पातं तिथनं निसटतं आणि निसटून ते बला लागतं. ओके, इथं काय झाला, बला लागल्यास त्यावेळी ने योग्य खबरदारी घेतली असल्यास तो अपराध नव्हे. जर तो दैवयोगाने झाला असेल, म्हणजे त्याने कुऱ्हाड व्यवस्थित लावली होती, सगळं सेट झालं, परंतु तो कुऱ्हाडीचा घात घातल्यावर किंवा कुऱ्हाडीने तो वार केल्यावर तिथं जो आघात झाला, त्या आघातीनंतर कुऱ्हाडीचं पातं उडालं आणि ते पुढच्याला लागलं आणि त्याला जखम झाली, तर तो त्याने म्हणजे अने जाणून बुजून बला जखमी केलं किंवा अने जाणून बुजून बला मारलं असं होत नाही, असं होत या ठिकाणी नाही. त्याच्यामुळं ह्याला दैवयोग म्हणू शकतो किंवा अपघात पण म्हणू शकतो. किंवा कधी कधी ब्रेक फेल होतं, गाडीचा टायर फुटतो, गाडीचा टायर फुटून ट्रक आपल्या लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये शिरतो किंवा डिवायडर क्रॉस करून पुढून येणाऱ्या गाडीवरती आदळतो. का आदळतो? ह्याचं डोकं फिरलं होतं का, ह्यानी मस्त स्टेअरिंग फिरवलं आणि ह्याने इकडं जाणून बुजून गाडी पलटवली, दुसऱ्या लेनमध्ये घुसवली? नाही ना. का? कारण की तिथं त्याचा टायर फुटला. टायर फुटल्यामुळे त्याची गाडी उजव्या बाजूला कलली आणि उजव्या बाजूला कलल्यामुळे तो दुसऱ्या लेनमध्ये शिरला आणि समोरून एक कार येत होती, त्या कारला त्याने टक्कर मारली. त्याच्यात 2 जणांचा मृत्यू झाला, तो अपघाती मृत्यू झाला. परंतु या ड्रायव्हरनं त्या ठिकाणी काय सांगणं गरजेचं आहे की बाबा टायर फुटला होता. टायर फुटल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तिथं घडल्या. मग पुढं ते मग ते फॉरेन्सिक सायन्स आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मग तिथे येतात. मग खरंच टायर फुटला होता का, मग टायरच्या त्या खुणा वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या गोष्टी आहेत. आलं का लक्षात? हे सगळं नंतरच्या गोष्टी आहेत. हां, न कळता अचानक घडलेली गोष्ट म्हणजे अपघात. टायर फुटणे, ब्रेक फेल होणे न कळता. हे जाणून बुजून टायर फोडतो का आपण? नाही ना, त्याला मागचं काही रिझन असतं. चलो, तर कायदेशीर कृती करताना जर अपघात झाला तर तो गुन्हा नव्हे, हे कलम 80 मध्ये दिलेलं आहे. कलम 81 मध्ये धोका अपहानी होण्याचा संभव असलेली पण गुन्हेगारी उद्देशाशिवाय आणि मोठे नुकसान होऊ नये म्हणून केलेली कृती. एखादी मोठी कृती, गुन्हेगारीचा उद्देश नसताना एखादी मोठं नुकसान नाही झालं पाहिजे, मोठे नुकसान होऊ नये म्हणून केलेली कृती. ठीक आहे, आणि गुन्हा किंवा गुन्हेगारीचा ओके उद्देश नसताना, बरं का, गुन्हेगारीचा उद्देश नाहीये तुमचा, परंतु एखादं मोठं नुकसान होणार आहे असं तुम्हाला दिसतंय आणि तुम्ही जर त्या ठिकाणी काही कृती केली, ते मोठा अपघात होण्यासाठी किंवा मोठा अपघात होऊ नये म्हणून, एखादं मोठं काही नुकसान कोणाचं होऊ नये म्हणून, तर ते केलेलं कृत्य या ठिकाणी अपघात किंवा या ठिकाणी गुन्हा ठरत नाही. गुन्हा ठरत नाही. इथं 2 गोष्टी लक्षात ठेवा. हे कृती करताना गुन्हेगारी उद्देश नसला पाहिजे, गुन्हेगारी उद्देश नसला पाहिजे. दुसरी गोष्ट, एखाद्याचा अपहानी होतोय असा संभव असला पाहिजे. लक्षात घ्या, एखाद्याचं नुकसान होणार आहे, एखाद्याचे नुकसान होणार आहे असा संभव असला पाहिजे. हा पॉइंट लक्षात ठेवा. नाही तर एखाद्याचं नुकसान होणार नाही आणि तरी पण तुम्ही त्याचं नुकसान करताय आणि त्याला सांगताय नाही ना तुझं नुकसान होणार होतं, पण तशी परिस्थितीच नव्हती ना नुकसान होण्यासारखी. परिस्थिती नाही आहे नुकसान होण्यासारखी, तरी सुद्धा तर त्याने मोठं नुकसान होऊ नये म्हणून केलेली कृती असेल तर ती गुन्हा होईल. तशी परिस्थिती पाहिजे, तशी परिस्थिती हवी. समजला आता हा पॉइंट?
ह्याच्यावरती मी क्वेश्चन फिरवलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. जवळपास टेस्ट नंबर 3चे 75 प्रश्न आज रेडी सेट झालेले आहेत. आता बस बाकीचे जे काही प्रश्न मी जुळवलेले आहेत त्यांना फक्त जुळून तुमची या शुक्रवारपर्यंत तुमची टेस्ट नंबर 3, ठीक आहे, टेस्ट नंबर 3चं काम. त्यानंतर टेस्ट नंबर 4 पण लगेच आम्ही द्यायचा प्रयत्न करू. आणि टेस्ट नंबर 1 आणि 2चे दुपारच्या सेशनमध्ये मी शनिवार रविवारमध्ये दुपारच्या सेशनमध्ये त्याला त्याचं एक्सप्लेनेशन घ्यायचा प्रयत्न करेल. आणि शक्य झालं तर मी लाईव्ह घेईल. मग तिथे त्यावेळेस तुम्हाला जमतं तर या, नाही तर नका येऊ, परंतु ते मी लाईव्ह घ्यायचा प्रयत्न करेल. आणि डिपार्टमेंटच्या द्रोणाचार्याच्या लोकांच्यासाठी मी ऑलरेडी एक कोड सांगितला होता, सेट करून दिला होता. तो कोड आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मी परत एकदा रिअपडेट करतो. कृपया करून त्या कोडवरती तुम्ही ॲडमिशन्स घेऊ शकता टेस्ट सिरीजला. ओके, द्रोणाचार्याचे सगळे विद्यार्थी जेवढे आहेत तेवढे. कारण की तुमच्या टेस्ट सिरीज मी आता सिरियसली वर्कआउट कंडक्ट करणार आहेत. थोडंसं तुमची पण गरज पडेल त्यावेळेस. काही जे प्रश्न डाऊटफुल असतील ते डाऊटफुल प्रश्न कृपया करून माझ्याबरोबर चर्चा करा. नाही तर ज्योती मॅडम तिकडे एकटाच चर्चा करत बसायच्या किंवा त्यांनी मनातल्या मनातच म्हणायचं की यार सरांच्या टेस्टमध्ये लई चुका आहेत. तर तसं नाही, लगेच आपण त्या चुका काय करू, दुरुस्त करू, किंवा मी पण लगेच कन्फर्म करत जाईल. कारण की मी प्रश्न फिरवलेत आणि मी प्रश्न फिरवलेत. तुम्हाला असं वाटतं तुम्हाला वेगळा अर्थ निघतो, मला वेगळा अर्थ निघतो. अर्थ वेगवेगळे निघतात आणि अर्थ वेगवेगळे निघाल्यानंतर परत प्रॉब्लेम यायला नको. ठीक आहे, हां चलो. मोठा आग लागली आहे, एक मोठी आग लागलेली आहे, म्हणजे ऑलरेडी परिस्थिती आहे की ती आग पसरू शकते. आग वाढू नये म्हणून घरे पाडून टाकतो, तेव्हा हा दोषी ठरत नाही. ठीक आहे, आग पसरू नये म्हणून सुद्धा काय करतात, आग पसरू नये म्हणून सुद्धा काय करतात तर ती. बरेचदा असं होतं की आग लागलेली आहे एखाद्या शेतामध्ये आणि ती शेतात लागलेली आग जास्तीत जास्त लांब पसरू नये म्हणून काय लोक त्या लगेच शेताच्या भोवती नांगर फिरवतात. लगेच शेताच्या भोवती एक असा 40-50 फुटाच्या भागामध्ये लगेच नांगर फिरून टाकतात की जेणेकरून ती आग पसरली नाही पाहिजे लांबपर्यंत. नांगर फिरवलं की त्या मातीतनं आग ती पुढं जात नाही, कारण की मातीमध्ये ते सगळं काय होतं, आग थोडीशी कंट्रोलमध्ये येते, मग त्याच्यावर पाणी टाकतात, असंही होतं. ठीक आहे, चलो. तर आर्टिकल 81 हे लक्षात ठेवा. त्यानंतर कलम 82, 7 वर्ष वयाखालील बालकाची कृती. ठीक आहे, 7 वर्ष वयाखालील बालकाची कृती. 7 वर्षाखालील बालकाने केलेली कोणतीही कृती ही अपराध होत नाही. कलम सिंपल आहे, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन्स आतापर्यंत आलेले आहेत. ठीक आहे, कलम 82 ते 86 पर्यंत आपल्या IPC मध्ये कलम 82 ते कलम 86 पर्यंत, कलम 86 पर्यंत वर्तनाच्या स्वरूपाची व परिणामाची समजशक्ती नसलेल्या व्यक्तीने केलेली कृती दिलेली आहे. म्हणजे वर्तन असं केलेलं आहे की त्याची समजशक्तीच नाही आहे, त्याला समजशक्ती नसते. कधी कधी तुम्हाला हाई पॉईंट विचारला जाऊ शकतो की IPC मध्ये कोणत्या कलमामध्ये वर्तनाची किंवा समजशक्ती नसलेल्या व्यक्तीची कृती दिलेली आहे. हे पॉईंट लक्षात ठेवा. गॉट इट? चला, रिव्हिजन बॅच घेतलेले लोक जरा थोडेसे ऍक्टिव्ह राहत चला लेक्चरला. 7:15 लेक्चर स्टार्ट होत जाईल. तुम्हाला ऑलरेडी चॅनल सेटअप करून दिलेलं आहे. द्रोणाचार्य बॅचमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना ॲड करून दिलं. सात वर्षाखालील बालकाने, ओके, इथं टिपा काय महत्वाच्या, 7 वर्षाखालील बालक गुन्हा किंवा अपराध करण्याचा हेतू तयार करण्यास हा अक्षम असते असे मानलेच जाते. ठीक आहे, 7 वर्षाखालील बालक तो जे कृत्य करत आहे त्याचे परिणाम स्वरूप समजण्यास तो असमर्थ असतो. परिणाम स्वरूप, ओके, परिणाम स्वरूप समजण्यास तो काय असतो, असमर्थ असतो. यामध्ये वयाचा दाखला महत्त्वपूर्ण असतो. एखादा व्यक्ती आहे, एखादा मुलगा आहे, समजा ते 8 वर्षाचा आहे, 8 वर्षाचा आहे आणि त्याला बाकीचे लोक म्हणतात नाही ना ते 7 वर्षाच्या खालचं आहे, ते 6.5 वर्षाचं आहे, 6.5 वर्षाचं आहे. तर न्यायालय त्या ठिकाणी लगेच काय म्हणतं की हे पोरगं मोठं वाटतंय, ह्याचा पहिले वयाचा दाखला घ्या. आणि जर वयाचा दाखला, ओके, वयाचा दाखला जर 8 वर्षाचा निघाला तर मग तिथं पुढच्या कलमानुसार तरतुदी होतील.
जर ते पोरगं 8 वर्षाच्या वयाचं निघलं तर त्याला पुढचं जे कलम आहे 83, त्या 83व्या कलमानुसार ज्या तरतूद दिलेल्या आहेत ते असतील. म्हणजे इथं सिंपल आहे, जर वयाच्या दाखल्यामध्ये ते पोरगं 7 वर्षापेक्षा कमी भरलं तर ठीक, तर तुम्हाला 82 नुसार कार्यवाही होईल. पण जर या ठिकाणी वयाच्या दाखल्यानुसार ते जर पोरगं किती निघलं तर 8 वर्षाचं निघलं किंवा 7.5 वर्षाचं निघलं, 7 वर्ष ते 12 वर्षाच्या दरम्यान निघलं तर ते 83व्या कलमानुसार ॲक्टिव्हिटी होईल. ठीक आहे. समज यांना नसते, समजशक्तीचा किंवा हेतू समजण्याचा, त्यांचा हेतू किंवा परिणाम स्वरूप समजण्या इतपत त्यांची बुद्धी तयार झालेली नसते, त्यांची समज तेवढी नसते. तर अशा वयाच्या लोकांना अशा 7 वर्षापेक्षा कमी लोकांची तरतूद कलम 82 मध्ये दिलेली आहे. कलम 83 मध्ये काय दिलेले? 7 वर्षावरील व 12 वर्षाखालील अपरिपक्व समजशक्ती असलेल्या बालकाची कृती. 7 वर्षावरील आणि 12 वर्षाखालील बालकाने केलेली कृतीचा परिणाम ज्या कलम 83 मध्ये देण्यात आलेला आहे. ठीक आहे. बालकाला पुरेशी समज नव्हती हे इथं दाखवावं लागतं. पुरेशी समज नव्हती असे या ठिकाणी दाखवावे लागेल, अन्यथा न्यायालय गृहीत धरेल की त्याला त्याची जाणीव होती. पुरेशी समज नव्हती हे दाखवावे लागते किंवा दाखवावे लागेल. नाहीतर न्यायालय काय समजते? न्यायालय समजते की त्याला जाणीव होती, मग त्याला त्याला काय समजलं जातं? बाल गुन्हेगारी तत्वाचा आधारे त्याला शिक्षा दिली जाईल. मग यासाठी बाल न्याय अधिनियम 2015 या संदर्भात काय आहे? तर बाल न्याय अधिनियम 2015च्या तरतुदी आहेत, या लक्षात ठेवा. बाल न्याय अधिनियम 2015च्या तरतुदी खास दिलेल्या आहेत. आता सध्या आपण कशावरती आहोत? IPC वरती. मग IPCच्या रिलेटेड असलेल्या सगळ्या गोष्टी पटपट आपण कव्हर करून घेऊया. ठीक आहे. या कलमामध्ये 7 ते 12 वयोगटातील अल्पवयीन मुले येतात. हे पॉईंट सगळ्यात पहिले लक्षात ठेवा. किती? 7 ते 12. बस एवढ्या तरतुदी लक्षात ठेवा. लक्षात. आता इथं बाल गुन्हेगारी तत्वाचा एखादा खटला पूर्ण झालेला आहे. ओके. एखादा बाल गुन्हेगार आहे आणि या बाल गुन्हेगाराला खटला पूर्ण झालेला आहे. खटला पूर्ण झाला, त्याला जी काही शिक्षा व्हायची ती शिक्षा झाली. तर मला सांगा, शिक्षा झाली तर त्याला शिक्षा झाल्यावरती सुद्धा बचाव करता येतो का? त्याला बचाव करता येतो का? सांगा. चला. बाल गुन्हेगार आहे, त्याला खटला पूर्ण झालेला आहे, त्याला शिक्षा पण झाली, तर त्याला बचाव करता येतो का? शिक्षा झाली तरी त्याला बचाव करता येईल का? फौजदारी खटला पूर्ण झाल्यानंतर सुद्धाही त्याला बचाव स्वतःचा बचाव करता येतो का? येस और नो? व्हेरी गुड. येतो. कोणत्या न्यायालयात येतो? तर कोणत्याही न्यायालयात त्याला बचाव करता येतो, कुठल्याही लेवलवरती बचाव करता येतो. लक्षात ठेवा. बचाव करता येतो का? तर येस, येतो. कोणत्या न्यायालयात येतो? तो कोणत्याही न्यायालयात. हे पॉईंट लक्षात ठेवा. कोणत्याही न्यायालयात. ठीक आहे. कोणत्याही न्यायालयात बचाव करता येतो. कोणत्याही पातळीवर बचाव करता येतो. कोणत्याही पातळीवर म्हणजे चौकशीची कुठली पातळी असो, त्याला त्याचा स्वतःचा बचाव करण्याचा त्या ठिकाणी अधिकार आहे. आणि बचाव काय करायचा आहे? तर बचाव हा करायचा आहे की न्यायालयात तसं दाखवावं लागतं की त्याला पुरेशी समज नव्हती. त्याला पुरेशी समज नव्हती, हे त्याला बचावात्मक पद्धतीने देण्यात आलेलं एक तरतूद आहे. ठीक आहे. लक्षात. ठीक आहे. चलो. कलम 84 मनोविकल व्यक्तीची कृती. मनोविकल व्यक्तीची कृती. कृतीचा परिणाम काय आहे हे त्याला पहिली गोष्ट माहिती नसतंच. ठीक आहे.
एखाद्या ठार वेड्या व्यक्तीने वेडाच्या भरात एखाद्या व्यक्तीला जीवे मारले. एखादा व्यक्ती आहे तो ठार वेडा आहे, गेलेला आहे कामातनं. 84 मध्ये जरा क्वेश्चन्स विचारले जातात म्हणून मी तुम्हाला जरा 84च्या बाबतीत सांगतोय. एखादा मनोविकल व्यक्ती आहे, ठार वेडा आहे, तो ठार वेडा. मग ठार वेडा म्हणजे काय? ओके, या मनोविकल या कॅटेगरीमध्ये किंवा ठार वेडा या कॅटेगरीमध्ये कोण येतं? तर हे 4 लोक येतात. जन्मताच वेडा आहे, तो एक मानसिक रोगी आहे, त्याला अधूनमधून वेडाचे झटके येतात. आणि लक्षात घ्या, अधूनमधून वेडाचे झटके आल्यावर केलेली कृती, झटका नसताना केलेली कृती हा गुन्हा होईल. पण झटके आल्यानंतर त्याने जर जी कृती केली जाईल, तो जी कृती त्या ठिकाणी करेल ती कृती, या ठिकाणी काय होते? वेडाचे झटके ती व्यक्ती येतील. आणि मद्यपानामुळे परिणाम, एवढा पिला की त्याची मानसिकताच गेली कामातनं, त्याची मानसिकता जाग्यावर नाही. अति जास्त सेवनामुळे त्याची मानसिकता स्थिर स्थावर नसते. ठीक आहे, तो मानसिक विकलांग झालेला आहे. मद्यपानामुळे तो एवढा मानसिक विकलांग झालाय की तो पूर्ण वेडाच झालेला आहे. अशी सिच्युएशन असलेल्या लोकांना ठार वेडा समजतात. ठीक आहे, या ठिकाणी वेडाचे झटके, मानसिक रोगी. ठीक आहे, मानसिक रोगी म्हणजे त्या ठिकाणी त्याला मानसिक म्हणजे आजारपणाचा वेडसर असा रोग झालेला आहे. आजारामुळे तो वेडसर झालेला आहे. आणि जन्मताच वेडा म्हणजे ते पहिल्यापासूनच तो काय होता? मेंटल रिटायर्ड होता. तर एखाद्या ठार वेड्या व्यक्तीने काही त्याच्या वेडाच्या भरात जर एखाद्या व्यक्तीला जीव घेतला किंवा जीव मारले, तर त्या वेड्या व्यक्तीला ओके मनोविकल व्यक्तीची कृती या ठिकाणी गुन्हा ठरत नाही. कारण की त्याला तो काय करतोय त्याची समजच नसते. लक्षात आलं? तो काय करतोय त्याची समज नसते. त्याच्यामुळे कृतीचा परिणाम काय आहे हे त्याला माहीत नसते. लक्षात येते का हे? दुसरी गोष्ट, असं तो समजण्यास असमर्थ असतो. असमर्थ असतो. अशी व्यक्ती कलम 84 मध्ये येईल. ठीक आहे, गुन्हा घडत असताना त्यावेळेस तो मनोविकल पाहिजे. हे पण एक पॉइंट लक्षात ठेवा. गुन्हा घडत असताना तो वेडा असावा. घडत असताना बरं का, म्हणजे घडत असताना तो जर शहाणा आहे आणि त्यानंतर त्याने वेडाचं ढोंग केलं तर तो गुन्हा ठरेल. हे पॉइंट पण लक्षात ठेवा. ठीक आहे, गैर व कायद्याच्या विरुद्ध आहे हे समजण्यास तो असमर्थ असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी यामध्ये कन्सिडर केल्या जातात. पॉइंट क्लिअर आहे? ऑल क्लिअर? चलो, कलम 85 स्वतःच्या इच्छेविरुद्ध नशा चढवण्यात आल्यामुळे निर्णय बुद्धी चालवण्यास असमर्थ पण कोणाविरुद्ध? स्वतःच्या इच्छेविरुद्ध. त्याला बळजबरीने समजा पाजली असेल किंवा बळजबरीने त्याला एखादा नशा चढवला असेल, त्याला ड्रग्स वगैरे दिले असेल, तर अशा वेळेस बळजबरीने पाजल्यानंतर ठीक आहे नक्की तो नशेत काय कृती करतो हे त्याला समजतच नाहीये. ओके, असलेल्या व्यक्तीकडून झालेली कृती ही गुन्हा नसते. म्हणजे नशेत केलेले कृत्य गुन्हा नसते. हे कशात दिलेले? कलम 85 मध्ये. नशेत केलेला गुन्हा हा गुन्हा नसतो. भारी आहे राव, एवढ्या लोकांना दिलेले खास तरतुदी आहेत.
ठीक आहे. पण हे तर एक पॉईंट लक्षात ठेवा, कृतीचा परिणाम काय होईल ह्याची त्याला जाणीव नसते. कृतीचा परिणाम काय होईल त्याची जाणीव नसते आणि नशेमुळे असमर्थ असल्यास अशी कृती अपराध नसते. सिंपल आहे. याच्यात छोटे छोटे तरतुदी आहेत, त्या तरतुदी फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. आप खुशीने, ओके, आप खुशीने, इथे एक लक्षात घ्या, काही टिपा दिलेल्या आहेत. आप खुशीने मादक द्रव्य घेतलं, मग तुम्हाला आयोग काय करणार याच्यावर एखादं उदाहरण दिलं. याने आप खुशीने मादक द्रव्य घेतले आणि तो नशेत त्याने कोणाला मारले, तर तो काय होईल, तर तो गुन्हा होईल. तो गुन्हा होईल. नशेत त्याने जर समजा मारले, ठीक आहे, तर तो गुन्हा असतो. पण जर दुसऱ्याने नकळत, ओके, पण दुसऱ्याने नकळत पाजली, दुसऱ्याने काय केली, जर नकळत पाजली आणि त्याला नशा चढली आणि त्याला समजलं नाही तो काय करतोय, ओके, नकळत पाजली आणि त्याला नशा चढली आणि नशेत त्याने एखाद्याला मारले, नशेत त्याने एखाद्याला मारले, तर तो गुन्हा नसतो. हे पॉईंट लक्षात ठेवा. हे आता आपण रिव्हिजन बघतोय, त्या रिव्हिजनमुळे हे पॉईंट असे सेट करून देतोय. आपण आधी द्रोणाचार्य बॅचमध्ये एवढं डिटेल म्हणजे एवढं फास्ट आपण बघतच नव्हतं. आपण तिथं खूप सिस्टमॅटिकली एक एक पॉईंट डिस्कस करत होतो. आता तुम्हाला पटपट ह्या गोष्टी कव्हर करून घ्यायच्यात. मायनर ॲक्टला थोडासा वेगळा प्लॅनिंग आहे माझा. मायनर ॲक्टला आपण सगळ्यात पहिले शिक्षा घेणार आहोत. ठीक आहे. मायनर ॲक्टला पहिले आपण शिक्षा घेणार आहोत. त्यानंतर मायनर ॲक्टला, ओके, मायनर ॲक्टला नंतर व्याख्या घेणार आहोत आणि मग बाकीच्या तरतुदी आपण कव्हर करू आणि मग जे मोठे मोठे मायनर ॲक्ट आहेत ते सगळे सोबतच घेऊ. मायनर ॲक्टला जरा थोडीशी वेगळी स्ट्रॅटेजी आहे माझी रिव्हिजन करायची, म्हणजे जेणेकरून आपले पटपट, कारण की IPC तुमच्या पुढच्या 5-6 दिवसात मी संपून टाकेल. त्याच्यानंतर मग आपण मायनर ॲक्ट आणि CRPC अशा दोन्ही गोष्टी सोबत ठेवू. साधारणतः या महिन्याभरात तुमचं सगळं संपूर्ण टाकेल मी पटपट रिव्हिजन करून. ठीक आहे. रिव्हिजन बॅच तुमच्या पटापट आपण कव्हर करून घेऊ, की जेणेकरून तुम्हाला काय असं वाटलं नाही पाहिजे की अरे यार आपली रिव्हिजनच राहिली. फक्त बाकीचं तुमचं फॉरेन्सिक सायन्स किंवा फॉरेन्सिक मेडिसिनचं जे काही बाकी लेक्चर्स आहेत त्याच्या फक्त जशा PPT बनतील तसे मी तुम्हाला त्याच्यावरती काम करून देईल. त्याच्यावरती लगेच आपण काम करूया. राजू सर टेन्शन घेऊ नका, फॉरेन्सिक मेडिसिन कुठं जाणार नाही. तुम्ही तोपर्यंत आता फक्त रिव्हिजनला फोकस ठेवा, द्रोणाचार्यवाले सगळे. वेलकम चित्रा मॅडम. सॉरी. त्यानंतर कलम 86, ओके, कलम 86. त्या 86 मध्ये काय होतं, त्यामध्ये विशिष्ट उद्देश किंवा जाणीव आवश्यक असते असा अपराध नशा चढलेल्या व्यक्तीने केला असता तर कारवाई केली जाण्यास तो पात्र असेल. लक्षात घ्या, यामध्ये विशिष्ट उद्देश किंवा जाणीव आवश्यक असते असा अपराध नशा चढलेल्या व्यक्तीने केला असता, म्हणजे तेच जे आता आपण इथं सांगितलं बघा, आप खुशीने मादक द्रव्य घेतले, ते तुम्ही 86 मध्ये कव्हर करू शकता. त्याला माहिती आहे की आपण जी काही कृती करू, ओके, त्याला जाणीव आहे, त्याचा उद्देश त्याला पहिल्यापासून ठरवलेला आहे. त्याने पहिल्यापासून ठरवलेलं आहे की आपण अमुक याला मारायचं, किंवा त्याला त्याची जाणीव आहे की मी असं केल्यानंतर मी समजा काडी लावली आणि तिथं आग लागली तर पुढचा व्यक्ती मरू शकतो, त्याची फॅमिली मरू शकते कुटुंबामधली, हे त्याला माहिती आहे. तरी पण हा लेखाचा, ओके, मस्तपैकी दारू बिरू घेतली तिथं जाऊन त्याने आग लावली, तर मग तो या ठिकाणी गुन्हेगार असतो. या ठिकाणी तो काय असतो, गुन्हेगार असतो. ह्या बेसिक पॉईंट्स लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही हे बेसिक पॉईंट्स लक्षात ठेवाल, ऑब्व्हियसली तुम्हाला यावरती काय होतील, एक कंटेंट सिस्टमॅटिकली समजतील. कलम 90, भयापोटी किंवा गैरसमजापोटी संमती दिली असल्याची जाणीव असणे. भयापोटी किंवा गैरसमजापोटी संमती दिली जाणे. आता थोडंसं आपण वेगळ्या भागात जात आहोत. या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे, तर यात संमतीने केलेले कृत्य दिलेले आहेत. इथं कशाने केलेले कृत्य दिलेले आहेत, संमतीने. ठीक आहे, संमतीने केलेले कृत्य.
तर संमतीने केलेले कृत्य हे आपल्याला 99 पर्यंत बघायचे, 90 ते 99 पर्यंत. मग आज आपलं लेक्चर थांबूया. ठीक आहे. हे काही 2 लेक्चर्स किंवा 3 लेक्चर्स जे आपले काही आहेत, हे लेक्चर्स मी थोडंसं यूट्यूबला टाकेल, जेणेकरून बरेचसे नवीन विद्यार्थ्यांना पण समजेल की बाबा डेमो लेक्चर्स अशा अशा स्वरूपाचे आहेत. ते हे अशा स्वरूपात तुमचे लेक्चर्स पुढं होत राहतील. तर भयापोटी किंवा गैरसमजापोटी संमती दिली असल्याची जाणीव असणे, किंवा भ्रमिष्ठ व्यक्तीची संमती किंवा बालकाची संमती. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या संमत्या दिलेल्या आहेत. ओके, वेगवेगळ्या संमत्या दिलेल्या आहेत. ह्याचाच अर्थ की संमती खुली संमती नसते. खुली संमती या ठिकाणी नसते. या ठिकाणी खुली संमती नसते, किंवा आपण त्याला म्हणू शकतो अयोग्य संमती. भयपोटी, एखाद्या व्यक्तीने भयापोटी म्हणजे भीतीपोटी त्याच्या कणपट्टीवर बंदूक ठेवली, ठीक आहे, किंवा त्याचा पाय मोडेल अशी त्याला जर भीती दाखवली, तर त्याचा जर पाय मोडेल अशी जर भीती दाखवली, तर ती संमतीची खरंच ओरिजिनल संमती आहे का? हां सांगा. एखाद्या दुखापत होण्याच्या भयापोटी, दुखापत होण्याच्या भयापोटी, ओके, दुखापत होण्याच्या भयापोटी किंवा गैरसमजापोटी संमती दिली, तर गैरसमज झाला आणि गैरसमज म्हणून त्यांनी संमती दिली. एखाद्याचे गैरसमज होतात ना, मिसअंडरस्टँडिंग, तर मिसअंडरस्टँडिंग झाली आणि मिसअंडरस्टँडिंग झाली म्हणून तिथं संमती दिली असल्याची जर तिथं जाणीव झाली असेल, तर त्याला खुली संमती नसते किंवा अयोग्य संमती म्हणून ओळखली जाते. त्याला खुली संमती नसते किंवा अयोग्य संमती म्हणून त्याला ओळखली जाते. काही परिस्थिती असतात, काही परिस्थितीमध्ये संमती दिली असेल तर ती अयोग्य संमती असते. मग त्या परिस्थिती कोणत्या? तर पहिली परिस्थिती असते ते म्हणजे दुखापतीचे भय दाखवून, म्हणजेच इजा करण्याचे भय दाखवून. दुसरी चुकीची संकल्पना किंवा कल्पना देऊन, म्हणजे गैरसमज करून किंवा चुकीची माहिती देऊन. तिसरी मनोविकल व्यक्तीकडून, ओके, इन्सेन पर्सनकडनं कृती करून घेणे, म्हणजे दारूच्या नशेत, ठीक आहे, किंवा वेडसर व्यक्तीकडून, ठीक आहे, काय आपण म्हणू शकतो त्याला मनोविकल व्यक्ती. मनोविकल व्यक्ती किंवा नशेत असलेला व्यक्ती. आणि चौथी ते म्हणजे 12 वर्षाच्या आतील बालकाकडून. हे तर पॉइंट लक्षात ठेवा, 12 वर्षाच्या आतील बालकाकडून. जो कोणी 12 वर्षाच्या आतमधील बालक आहे, त्या 12 वर्षाच्या आतमधील बालकाकडून ही कृती जर केली असेल तर त्या कृतीला त्या कृतीला अयोग्य संमती किंवा खुली संमती नसणे असं म्हणतात. या ठिकाणी खुली संमती नसणे हा पॉइंट लक्षात ठेवायचा. हा 4 प्रकार पडतात सर. हा जो 5वा प्रकार आहे ना, तो नशेचा प्रकार आहे. हा जो 5वा प्रकार आहे ना, तो नशेचा प्रकार आहे. आणि नशेचा प्रकार आपण थोड्या वेळापूर्वीच बघितलं की काही लोक नशेमध्ये मनोविकल होतात. तो पूर्णपणे नशेने मनोविकल होतो. ओके, तो 5वा प्रकार इथं नशेत छपलेला आहे. आणि नशा ही ऑलरेडी मनोविकल व्यक्तीसारखाच असतो. तो नशेतल्या व्यक्ती हा मनोविकलच स्वरूपाचा मानला जातो म्हणजे मगाशी आपण बघितलं पण आहे त्या संदर्भात असलेलं कलम. ठीक आहे. कलम 94, धमक्याद्वारे जी कृती करण्याची सक्ती व्यक्तीवर होते ती कृती. कधी कधी काही व्यक्तींना धमक्या दिल्या जातात. हा अजून यावरती आयोगाने क्वेश्चन आलेला नाही. माझ्या दृष्टिकोनातून हा एक IMP क्वेश्चन आहे. IMP प्रश्न या ठिकाणी टार्गेट होऊ शकतो. कधी कधी धमक्याद्वारे, अरे मी तुला मारूनच टाकेल, हे एवढं काम कर, ओके, मी तुझ्या घरातल्या लोकांनाच, मी काय घरातल्या मुलांना मी त्रास देईल, माझ्यासाठी तू एवढं काम कर, अशा ज्या काही धमक्या दिल्या जातात ना, ओके, या धमक्यांमुळे
जी कृती करण्याची सक्ती एखाद्या व्यक्तीवर होते ती कृती ओके ती कृती अपराध होत नाही. ओके ती कृती अपराधी होत नाही किंवा कृती अपराध ठरत नाही. अपराधी जो कृती करतो ते करण्यासाठी ओके त्याच ठिकाणी मृत्यू घडेल, त्याच ठिकाणी मृत्यू घडेल अशी धमकी दिली जाते. जी कृती करतो जे कृत्य करतो ते करण्यासाठी मृत्यू घडेल अशी जर धमकी दिली जाते तर ती कृती अपराध ठरत नाही. ओके यास काही अपवाद आहेत. ठीक आहे, यास काही खास अपवाद दिलेले आहेत. एखाद्याचा खून करण्याची सक्ती ओके खून करण्याची सक्ती हे अपराध होतो, हा अपराध होतो. ठीक आहे, किंवा मृत्यूचा किंवा मृत्यूची शिक्षा असलेला गुन्हा ओके गुन्हा किंवा सरकार उलथून टाकण्याची कृती करण्याचे कृत्य जर केले तर तिथं मात्र गुन्हा घडू शकतो. या ठिकाणी गुन्हा होतो. आता हे दोन घटक हे दोन अपवाद IPCच्या कलम 94 मध्ये दिलेले आहेत. अपेक्षा करतो हे लक्षात आलं असेल. इथं अपवाद दोन आहेत. ओके म्हणजे जर एखादा व्यक्ती आहे तो व्यक्ती भीतीपोटी स्वतःहून मार खाण्याच्या भीतीपोटी स्वतःहून मार खाण्याच्या भीतीने दरोडेखोरांच्या टोळीत सामील होऊन तिथं तो कृत्य करत असेल तर त्याला तो गुन्हेगार ठरतो. त्याने जे कृत्य केलं ते गुन्हा ठरतं. स्वतःहून गेला ना मार खाण्याच्या भीतीनं त्याने स्वतःहून गेलाय, त्याला आणला नाहीये स्वतःहून, त्याला उचलला आणि ठेवला तिथं तसं नाही का त्याच्या कनपट्टीवर बंदूक ठेवली चल तू हे करच तसं नाही. तो स्वतःहून तिथं सामील झालाय की ठीक आहे मार खाण्यापेक्षा चला आपण गुंडांबरोबर जाऊन काम करू, तर तो गुन्हेगार ठरतो. पण एखादा व्यक्ती आहे ओके एखाद्याला पळवून नेलं, त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला पळवून नेलं आणि त्याच्याकडनं एखादं कृत्य करून घेतलं, एखादा गेट किंवा कुलूप खोलणारा एखादा कुलूपाची चावी तयार करणारा व्यक्ती आहे, त्याला रात्री पकडला आणि घेऊन गेला सोबत, दरोडेखोर त्याला सोबत घेऊन गेला, तिथं त्याकडनं बळजबरीने त्या कुलपाची चावी तयार करून घेतली, तर तो त्या ठिकाणी गुन्हेगार होत नाही. पण एखादा व्यक्ती स्वतःहून ओके दरोडेखोर त्याच्या दरवाजावर आले, नॉक केलं, म्हणले चल तुला यायचंय तू एवढं कर, आणि तो मार खायचा आहे त्यापेक्षा तो स्वतः त्यांच्यासोबत आला, त्याला बळजबरीने आला का तो नाही, तो स्वतःच्या मर्जीने तिथं आला. जर तो स्वतःच्या मर्जीने त्या ठिकाणी कुलूप खोलण्यासाठी जर तिथं आला असेल तर तो व्यक्ती काय होतो त्या ठिकाणी गुन्हेगार ठरतो. तर हे कलम 94 जरा लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आलं लक्षात. त्यानंतर 95 ओके 95 मध्ये काय दिलेलं आहे, 95 मध्ये दिलेलं आहे 95 अल्पसा अपाय करणारी कृती. किरकोळ गोष्टींचा कायदा दखल घेत नाही. लक्षात ठेवा हा 95 लय भारी आहे. ओके त्याला स्लाइट हार्म म्हणतात. ओके त्याला काय म्हणतात, स्लाइट हार्म. अल्पसा अपाय करणारी कृती. एखादी किरकोळ गोष्ट आहे, किरकोळ गोष्ट ठीक आहे, किरकोळ गोष्ट म्हणजे समजून घ्या. आता अल्पसा अपाय एखादी छोटीशी किरकोळ गोष्ट आहे, ठीक आहे. म्हणजे समजा चोरीच गेलेला किरकोळ माल, समजा एखाद्याचे 10 रुपये चोरीला गेले, एखाद्याचे 10 रुपये चोरीला गेले किंवा चोरीला गेलेले अशी
ओके, चोरीला गेलेली अशी वस्तू की जी कॉमन आहे, सगळ्यांना कॉमन. आता फॉर एक्झाम्पल हा पेन समजा चोरीला गेला आणि मी पोलिसांकडे रिपोर्ट दिला की सर माझा हे पेन टॅपचा पेन चोरीला गेलेला आहे. अरे याच्यासारखे करोडो पेन टॅप बनलेले आहेत भारतात. ओके, करोडो पेन टॅप बनलेले आहेत असे, करोडो. तर नाही सांगू शकत ना आपण की हा तोच आहे म्हणून, आणि त्याच्यावर काही खून पण नाही केली. येस, 5 रुपयाचा पेन, बरोबर ना, बरोबर चित्रा मॅडम. या गोष्टी याच्यामध्ये येत नाहीत. ओके, येतुसे आधी छोटे छोटे पिटुकले असे जर पोलीस लोक जर गुन्हे घ्यायला लागले तर झालं ना, मग पोलीस लोक तिथं बसतील, घरी जाणारच नाहीत. ओके, लक्षात आलं. तर हे आजच्या लेक्चरचा एक परिपूर्ण भाग तुम्हाला मी कव्हर करून दिलेला आहे. उद्यापासून आपण 96 पासून तर शेवटपर्यंतचा भाग जो दिलेला आहे, ठीक आहे, 196 पासून तर पुढे 106 पर्यंतचे जे काही कलम दिलेले आहेत, 96 पासून तर 99 पर्यंत, परत शरीराविरुद्धच्या तरतुदी संदर्भात 100 पासून ते 106 पर्यंत. ओके, मालमत्तेच्या विरुद्धच्या तरतुदी संबंधित 103, 104, 105 यांच्यामधले काही तरतुदी आपण हे सगळं सिस्टमॅटिकली समजून घेऊया. ओके, या गोष्टींना थोडा वेळ द्यावा लागेल. त्याचबरोबर उद्या तुम्हाला एक रेकॉर्डेड लेक्चर्स पडेल ज्याच्यामध्ये प्रकरण 2 आपण IPC, मी कालही तुम्हाला समजून सांगितलं की IPC शिकत असताना आपण PYQला मी फक्त तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये देत जाईल. इच्छा झाली मला असं वाटलं की बाबा PYQ तुम्हाला लाईव्ह घ्यायचं तर मी लाईव्ह पण घेत जाईल. फक्त मी तुम्हाला आधीच सांगितलंय की थोडं सध्याच्या 7 म्हणजे गणपती होईपर्यंत, गणपतीचा काळ जो आहे ह्या गणपतीच्या काळापर्यंत मी थोडंसं ह्या एका मॅरेथॉन बॅचमध्ये बिझी आहे 2 ते 6 पर्यंत. त्याच्यामुळे मला खूप जास्त हालचाल करता येत नाही त्या काळात. नाही तर मला 2 ते 6चा टायमिंग 7 तारखेनंतर फ्री होऊन जाईल. तर मी तुम्हाला पूर्णपणे डिपार्टमेंटच्या सगळे जे काही रेकॉर्डिंग सेक्शन आहेत ते सगळे तिथे राहील. तुमची रिझल्ट अचानक लागला, मॅथ्स केस सुरू व्हायच्या आधीच तुमचा रिझल्ट लागलेला आहे, किंवा मॅथ्सची केस सॉल्व्ह व्हायच्या आधीच तुमचा रिझल्ट लागला आहे. त्याच्यामुळे हे सगळं घाईगडबडी परत एकदा करावे लागतात. तर जे कोणी विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थी वेगवेगळ्या माध्यमातून मला पाहतात किंवा बाकीच्या गोष्टी कव्हर करतात, त्यांना एकच नम्रतेची विनंती आहे की पटापट आता रिव्हिजनच्या मागे लागा. ठीक आहे, आणि मी त्या ठिकाणी तत्परतेने तुमच्यासाठी काम करेलच, टेन्शन घेऊ नका. राहिली गोष्ट टेस्ट सिरीजची, तर जे कोणी आपले विद्यार्थी आहेत ह्या द्रोणाचार्य बॅचचे, तर सगळ्या द्रोणाचार्य बॅचच्या विद्यार्थ्यांना एक कोड दिला जाईल. ओके, तो तुमच्या टेलिग्राम चॅनलवरती मेसेज केला जाईल त्या कोडचा. मी आता सगळीकडे तो सार्वजनिक करणार नाही. तर तो कोड वापरून तुम्ही टेस्ट सिरीजचे बॅच लवकरात लवकर जॉईन करावी अशी मी अपेक्षा करतो. जे विद्यार्थी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत ऑलरेडी द्रोणाचार्य बॅचमध्ये, त्यांनी ती टेस्ट सिरीज नक्की सॉल्व्ह करा. जे विद्यार्थी अपयशी झालेत त्यांनी सुद्धा मी टेस्ट सिरीज जॉईन करायला सांगेल, कारण की जोपर्यंत तुम्ही तुमचा अभ्यास कंटिन्यू चालू ठेवणार नाही तोपर्यंत तुम्हाला पुढच्या अभ्यासाची दिशा समजणार नाही. तुम्ही केलेला आत्तापर्यंत 8 महिन्याचा अभ्यास वेस्ट करू नका. त्यासाठी टेस्ट सिरीज जॉईन करून तुम्ही परत एकदा बघा की तुम्ही खरंच त्या आगामी काळात जर पास म्हणजे प्रीमध्ये पास झाले असते तर मेन्समध्ये खरंच आपण पास झालो असतो का. त्यामुळे मनावरती दगड ठेवा पण अभ्यासाला लागा. मनावरती दगड ठेवून का हो, पण अभ्यासाला लागा. ऑप्शन्स नाही, कारण की नेक्स्ट एक्झाम तुमची आहे आणि या नेक्स्ट एक्झाममध्ये तुम्हाला तरुण यायचं आहे, वरती यायचं आहे. आणि खरं सांगतो की आत्तापासूनच जे विद्यार्थी अपयशी झाले त्यांनी प्री सोबत मेन्सचा पण अभ्यास करा. बरेचसे विद्यार्थी असे होते की ज्यांनी प्रीच्या काळात मेन्सचा अभ्यास जास्त केला होता. कुणी तुम्हाला उलटे धंदे करायला लावले तर मला माहिती नाही यार, कोण होता तो एज्युकेटर की जो तुम्हाला सांगत होता की नाही प्रीच्या वेळेस तू मेन्सचाही अभ्यास कर. इथं प्रीच झाले नाहीत आणि मेन्सचा अभ्यास भरपूर मार्क करून ठेवला. हे असे उलटे पुलटे कामं करू नका. मी तुम्हाला कधी असे सल्ले देणार नाही येड्या गाबाळ्यासारखे, खरंच नाही देत. कोणी दिले तसे सल्ले काय माहिती. प्रीच्या वेळेस प्रीच केलं पाहिजे, मेन्सच्या वेळेस मेन्सच केलं पाहिजे. ठीक आहे, मेन्सच्या वेळेस मेन्सच केलं पाहिजे. अशा प्लॅनिंगने चाला ना तुम्ही जरा. ठीक आहे, चलो, थँक्यू सो मच.